नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो, मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो. गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील, जावयाचं काय काय करतील. पण त्यांचे रीतिरिवाज चालू झाले ना, तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे. आणखी एक गोष्ट, नवीन लग्न करणाऱ्या सगळ्यांना सांगायचे मला, मुलगी बघायला चाल ना, भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल, पण मेहुणीला आधी विचारा. तिच्यापेक्षा ह्यांचेच नकर जास्त असा. सुपाऱ्या घंगाळायचे. चला काय करायचं? सुपाऱ्या घंगाळायचे. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी, लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय, त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा एक हात, तुमचा एक हात, त्यातनं एक सुपारी बाहेर येणार. लय भारी गेलं. बस झालं ग, कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारख्या कटा 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 लावलाय. अहो कसं आहे, आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. लग्न म्हणलं रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना, मी येईन तुझ्या शोला. नाही, कदाचित मी पळून जाऊन लग्न. दादी उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही? मला तुझ्या जिभेला काही हाड. बस झालं, मला माफ करा आता. दादी तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा? तुझ्या आईशीने केलं हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील. पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही नाही, उकळतं पाणी नव्हतं, ते पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? पाण्यात कसं कावळा शिटल्यावर दही टाकलं, वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघायचं. मारी ना, डोकं नको फिरू माझं आधीच. हो दाजी, माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंचामृताचं पाणी आहे ना, ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये. म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली, मग मी अशी तापली. पंचामृतची पाणी तापली, पंचामृत तापले असं. अगं पण तुझ्या खोवलीच्या नादात इथे पायाला खवले पडले. त्याचं काय, हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये. त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी. जुळे जुळे ते चंगू. हा तेच ते चंगूमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. कार्टीना लई पारी काशी त्यांच्या कुल्लर फटके द्या. लाज वाटते का? लाज वाटते. मी माफी. अशा पायाला फोड आलेत आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला, संगीताचा कार्यक्रम. दाजी तुम्ही आमचे सणमाननीय जावई असं नीट बोला, नीट. संगीताचा कार्यक्रम, तुम्ही काय नाचे काय? अगं भैया काय बोलताय? नीट बोला. एवढा भला मोठा कार्यक्रम होता. एक मिनिट, त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामात एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत, आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. नाही होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना, मी डायरेक्ट पाईपावर खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला, बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी. अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी पण खरं सांगते, लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा.
कोणी व्हिडिओ काढला लय तो? भारी असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? म्या काढला. अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. का छळ मांडलाय का छळ मांडलाय तो 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 काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना, पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं, असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना? तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. माझी दीदी पण ना एक्साइट झाली ना, तिला भानच राहत नाही. नेहमीच आहे तिचं. नेहमीचं म्हणजे? नेहमीचं म्हणजे? भोळी आहे माझी दीदी, लय भोळी माझी दीदी, खरंच तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? अर्धी टोपी नाही, ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं, बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माय काका आहेत ना, काका मक्कार पर्यावरण स्नेहित. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत, म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण बन त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? आता म्हणलं बघा, आता तांदूळ नाही वापरायचे, मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी. म्हणलं आता काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला काही इथं जवळच लोखंडाचा कारखाना आहे, तिथं माझा दोस्त कामाला आहे, तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंग. तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकडे उडवलं, त्याचं काय? नंतर ना त्या लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले. मारले छर्रे, एवढ्या अशा काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला ते टमण म्हणतात. हा, ते टनम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लोहचुंबन, एवढं कोण बोलत बसतंय का? कसं लोहचुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटलं. कुठं सोयरीक जुळवली मी. बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते. कान पिळायला लागलं, कान तोडून ठेवला. काय आहे? अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळ आली तिकडे. दाजी जाऊ दे सोडा ना. थुका ना राग दाजी, थुका ना. मी थुकून टाका राग. तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं? तुम्ही तुकला तोंडावर. तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा? गुळण्यांचा लय भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का. 7 दिवस तुम्हाला सांगते, माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे काय करायची, आधी 1-1, 2-2 गोट घ्यायची आणि मग 1 फूट, मग 2 फूट एवढेच पिचकारी जायची तिची. म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत. मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी? मारली का नाही? अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी. आम्हाला एवढं हसं येत होतं, पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं. हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी. करून पोटावरच पडायची. आम्ही मैत्रिणी एवढ्या पोट धरू धरू हसत होतो. माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे. म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची. म्हणजे मी हत्ती? बिना सोंडेचा. दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा, आपण नेक्स्ट टाइम परत घेऊ. तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा, मला माझी बुट्ट दे, मी चाललो. नाही मला माझी बुट्ट दे, मी चाललो. जुते लेलो आणि मग पैसे लेलो. कानपूर फोडी. अगं हे कसले जुते देतो, कसले रीतिरिवाज? मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला. आहे बघ, माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय, थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर, कळलं का? मला सांगतायत रीतिरिवाज. अगं
अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. ते जवळ यावे, त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात. पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात हे. अरे काय मला विचार, मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय. म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात, नांबियामध्ये लग्न कशी होतात, झांबियामध्ये लग्न कशी होतात. तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात. मी देतो 5,000. चल घरी चल. चल ना घरी चल. 5 असे दुःख आहे का मग? मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी? हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे. फक्त 5,000 येत नाही मी. ही किंमत ठरवली का तुम्ही माझी? हे असं बोलताय मेहुणीला? मला किती मारला इथे तुम्ही एवढ्या 2 दिवसात? जरा तुमचा पण विचार करा आधी. तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे दाजी. मया मया चांगलं आहे की मन रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात. पिंकी हा मया कोण? पिंकी हा मया कोण? पिंकी मया 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 मया. आता तू बोललीस ना हा मया कोण? पिंकी कोण आहे? दोस्त आहे आमचा दोघींचा. आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची. आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू? किती वेळ भेळ खायचीस? मायाकडचे पैसे संपेस तर. म्हणजे मायाकडचे पैसे संपेस. मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं? गणित शिकवायचा ताईला, मी भेळ खायची आणि ताई भेळ खायची. गणित उलगडायचं नाही हो दाजी. कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही? जाऊ दे ना. हा मया कोण मला नक्की सांग. तो मया आहे. 23 भाऊ आले मानलेले तिचे तो पण फोटो काढायला. त्यातला मया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेला त्याच्यातला मया नक्की कोण? पिंकी तुला 5,000 ना मी 10,000 देतो. आधी मला सांग मया कोण? मंडपवाला. मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर छत्री धरली तो माया. आजी झांबियामध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुना झांबिया कोण होता हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे. मैया मैया न न न एक मिनिट. इथून प्रेक्षकांमधून जाताना तुम्हाला एक बाई दिसली का? म्हणजे अशी ढापणी हसली की दात बोरिवलीला ओठ चर्चगेटला अशी अशी कोणी दिसली का? नाही म्हणजे कसं आहे एवढी मंद होती ती बाई, एवढी मंद होती की आधी तिचा जन्म झाला असेल मग मंद शब्द आला असेल. ऐका काय झालंय, ती बाई माझ्या गर्लफ्रेंडच्या ओळखीने पास घेऊन आलेली आमच्या नाटकाला. पहिल्या रांगेत बसून आमच्या यशस्वी नाटकाचा 200वा प्रयोग पार पाडला होती ना. कुठे गेली? नाटक संपल्यापासून शोधतोय तिला. चिचुंद्री गेली कुठे? यू आओ इधर. क्या? अगो बाई, साक्षात दिग्दर्शक, लेखक आणि मुख्य कलाकार रस्त्यावर आलात पण तुम्ही एवढ्यात?
मग केवढ्याच यायला हवं होतं? तसं नाही हो, म्हणजे तुमचं नाटक ना रस्त्यावर येणार होतं हे मला माहिती होतं आधीपासून. काय बोलताय? गंमत केली हो. हे काय हसले मी. हसताना टेक ऑफ घेता? हो. लँडिंग पण करा. अहो मग तसे विनोद पण करा ना तुम्ही. हो का? हो. तुमचं नाटक ना तसं बरं आहे, हळूहळू जरा ते सुधारेल. तुम्हाला ना सुधारायची फार गरज आहे हो. जरा शिका ना, शिका. काहीतरी बरं करा तुम्ही. हे बघा बाई, मला सुधारायची गरज नाही. माझं 5वं व्यावसायिक नाटक आहे. तसं वाटत नाही हो. पण साधारण कसं वाटायला पाहिजे 5वं व्यावसायिक नाटक असल्यावर? असं समीर दादा सारखं दिसायला पाहिजे. एवढे केस कुठून आणू मी? तसा अभिनय आणायला पाहिजे हो. असं सुधारायची फार गरज आहे. बघा तुम्हाला तुमच्या मेंदूचा वेग वाढवायला पाहिजे. तुम्हाला सुधारायची गरज आहे. नाटकाला आलेला तर शांत बसायचं ना. किती त्रास दिलात. एक तर पास घेऊन आलेल्यात फुकट्या. ए शाण्या, पासावर आलेले म्हणून शांतपणे बोलते. आम्ही शांतपणे बोलते. हे शांत होतं. मग अशांतपणे बोलताना मारता की काय समोरच्याला? ते मी पुढच्या स्किट मध्ये दाखवेन, तुम्ही असाल तर. बोट खाली. बोट खाली. माझा मागच्या वेळेचा पार्टनर ना एलिमिनेट झाला. मला अजून कळत नाहीये नेमकं तो कोणामुळे एलिमिनेट झाला. त्याच्यामुळे की त्याच्यामुळे. बरं ते जाऊ देत. मी माझ्या टीव्हीवरच्या मालिका सोडून इथे तुमचं नाटक बघायला आले ना, ते तुमच्या गर्लफ्रेंडमुळे. तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही वनिता, ती मला भेटली आणि ती मला म्हणाली, ताई अगं तू आयुष्यात कधी नाटक नाही ना पाहिलंयस, मग तू माझ्या बॉयफ्रेंडचं नाटक बघायला जा, तुला फार आवडेल. अच्छा, या आणीबाणीच्या मागे तिचा हात आहे का? तो फुगा फोडतो मी नंतर. पण मला सांगा, आलेलं तर शांत बसायचं ना. शांत बसायचं ना. सगळे प्रेक्षक हसून शांत झाल्यावर का हसत होतात? आणि मी हे काय बोलत होतात? तो हवा होता. अगं बाई, ऐकू येत होतं तुम्हाला? एवढ्या मोठ्याने बोलत होतात, ऐकू येणारच. आणि कोण हवा होता आमच्या नाटकात? कोण हवा होता? आमिर हडकर. हा हवा होता. का? अहो त्याचं काय आहे ना, आमच्या टीव्हीवरती आमिर हडकरांनी त्याचं टॅवण्या वाजवलं ना की आम्हाला कळतं अगं बाई विनोद झाला, आता हसायचंय. याने वाजवल्यावर कळतं विनोद आहे? हो. बघा, विचार करा. अहो एवढंच काय, ते प्रसाद सर, सई मॅडम जेव्हा जोरात हसतात ना तेव्हा मला कळतं आत्ता कुठे यांचा पंच फुटलाय. हो. अहो एवढंच काय, ते प्रसाद सर आहेत ना, त्यांच्यामुळे मला कळलं की थर्ड क्लास म्हणजे खूप भारी असतं. तेव्हापासून मी माझ्या सासूबाईने म्हणते, एक नंबरची थर्ड क्लास बाई आहे सासू. हो खरंच असं सांगते. मग त्यावरती त्यांना मान खाली घालून थँक्यू असं सुद्धा म्हणतात. थर्ड क्लास म्हणजे भारी असतं. एक नंबरची फर्स्ट क्लास बाई असतो. तात्पर्य काय, तर तुमच्या नाटकात नेमकं कुठं हसायचं होतं आणि कुठं नाही हेच मला बाई कळत नव्हतं. मग काय आम्ही आमच्या नाटकाच्या मंचावर सई, प्रसाद आणि हा बँड आणून ठेवू? म्हणजे आमच्या टीव्हीत तसंच दाखवतात ते. हे बघा, तुमच्या टीव्हीत ज्या विनोदांवर हे हसताना दिसतात ना, त्या विनोदांवर हे हसलेले असतातच असं नाही. एडिटिंग मध्ये लावता येतं नंतर. नाही काही काय खोटं बोलता. अहो एडिटिंग वगैरे काय नसतो. किती प्रांजळपणे हसतात ते. बाई, तुमच्या हसण्याला घोडा किंकाळतोय. तसाच किंकाळत होता आमच्या नाटकात. अहो आमच्या नाटकातला सिरियस सीन सुरू होता. प्रेक्षक रडत होते. तुम्ही हसत का होतात? अहो कसं दिसतं ते, विनोदी नाटकात कोणीच हसत नाहीये. मग मलाच वाईट वाटलं. म्हणून मी म्हटलं ह्यांचा मॉरल अप करण्यासाठी आपण जोर जोरात हसून घेऊया. असा मॉरल ना मी. हे असे नाट असल्यावर कसं हसायचं मग सांगा तुम्ही. आणि नंतर कोणी तुमच्या पंचवर हसत नाही म्हणून नंतर स्टेजवर चक्कर रडायला लागला. अहो सिरियस सीन होता तो, त्याच्यात पंचची काय गरज आहे? इमोशन होते, मनापासून रडत होतो आम्ही. कोणी हसत नाही म्हणून आम्ही रडू का? अहो पण विनोदी नाटकात कशाला हवेत सिरियस सीन? लेखक वेडे आहेत, वेड लागले त्यांना, उगाच लिहितात काही. अगं बाई मला वाटलंच होतं. चला मी येते. थांबा इथे. असं चिडत होतात ना तुम्ही नाटकात. सिरियस सीन होता. हो मग काय झालं, आमच्या हास्य जत्रेत की नाही एलिमिनेशनला ते असं नारळ, टोपी आणि टॉवेल देतात. मग ते हसत हसत घरी जातात. अहो आनंदाने ना प्रसाद गाणी सुद्धा गातात. ते आनंदाने गाणी गातात? हो, ते घरी गेले ना की ते आनंदाने गाणी गातात. नको ग नको.
एवढी बदनामी करू नको त्यांची. पुण्याचे आहेत म्हणून कोणाच्या तरी एलिमिनेशनवर खुश होतील असे नाही आहेत ते. चांगला कलावंत आहे माझ्यासारखा. हा, मला आठवलं आमच्या नाटकात तो डेड बॉडीचा सीन होता. एक माणूस स्टेजवर मस्तपैकी असा मरून पडला होता. तर तू खालून काय ओरडत होतीस? ते बघा डेड बॉडीची छाती हलते, ते बघा डेड बॉडीची छाती हलते. अहो खरंच हलत होती छाती. अगं 25 मिनिटाचा सीन होता. किती वेळ श्वास रोखून धरेल तो? हलणार नाही का छाती? ऍक्टिंग करत होता मेलेल्याची. तू ओरडायला लागलीस म्हणून मागचे प्रेक्षक बघायला लागले काय हलतंय काय हलतंय. लहान लहान मुलं पप्पा 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 त्या डेडबॉडीची छाती हलते असं बाबांना सांगायला लागले. आमच्या टाळ्यांचा सीन पार पाडलास तू ग. खरंच हसत होते लोक आमच्या सीनवर. अहो पण चुकीमुळे का होईना कॉमेडी झाली हे महत्वाचं ना. आता गौरव मोरेच्या चुकांवरती आम्ही हसतोच की. तू अजूनही अशीच कॉमेडी करतो? किती दिवस ते ना किती दिवस जगणार आहेस त्याच्यावर? अय्या तुम्ही गौरव मोरेंना ओळखता? चांगलाच ओळख तुम्ही त्याला. पण गौरव मोरेकडे बघून मला आठवलं ब्लॅकआउट मध्ये काय करत होतात? होय मला ना तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की असे मध्ये मध्ये लाईट का बरं जात होतं? लाईट जात नव्हते त्याला ब्लॅकआउट म्हणतात. अहो पण सांगा ना का लाईट जात होतं? ते लाईट जात नाही आम्ही मुद्दाम घालवतो लाईट. सेट चेंज करायचा असतो ना. मला 5-6 गेटअप चेंज करून यायचं असतं स्टेजवर म्हणून. पण मला सांग त्या ब्लॅकआउट मध्ये काय बडबडत होतीस? हा मी कविता म्हणत होते. का आमचे डायलॉग कमी पडलेले प्रेक्षकांना? अहो तसं नाही. आमच्या घरी लाईट गेले ना की अंधारात कोणाला बोर होऊ नये म्हणून मी कविता म्हणते. मग तसे तुमच्या नाटकात लाईट गेले म्हणून मी पण म्हणायला लागले हिरव्या हिरव्या रानात आहे मस्त मस्त गारवा, हिरव्या हिरव्या रानात आहे मस्त मस्त गारवा, शीळ वाजत फिरवतोय बघा लाडका हा पारवा. तुझा मेंदू प्लॅस्टिकचा आहे का ग? प्लास्टिकवर बंदी पकडून नेतात म्हणे. जवळपास बाद केस आहे. प्रसाद दादा आमच्या नाटकातला सस्पेन्स सीन सुरू होता. सीन असा होता की हिरो बेड खाली लपतो. पोलीस येतात त्याला शोधून जातात. तो मिळत नाही म्हणून ते जातात. तिथे पोलीस जात होते तर ही खालून ओरडली तो बघा बेड खाली लपलाय, तो बघा बेड खाली लपलाय. दिसत नाही का पोलीस कुणी केलं तुम्हाला? अहो खरंच हो. हो तो पोलीस झालेला नट कॉन्शियस झाला. त्याला कळे ना काय करावं. तो अरेस्ट करून घेऊन गेला त्याला. विंगेत पासून नाटकाचा एंड चेंज करावा लागला आम्हाला. अगं ते 6-6 महिने लेखक नाटक लिहितात. तू 2 मिनिटात बदललंस एंड. अहो पण मी तरी काय करू. मी फर्स्ट रो मध्ये बसलेले ना तिकडनं तो हिरो मला दिसत होता म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. आमच्या मालिकेत ना असा लपलेला हिरो वगैरे दिसत नाही. हा मला कळलंय मालिकांवाले ना जास्त हुशार असतात या नाटकवाल्यांपेक्षा. डोंट अंडर एस्टिमेट नाटकवाल्यांना. कळलं ना? नाटकवाले हुशार असतात. हे जोवर त्यांना माहित असतं तोवरच ते नाटक करतात. मग ते परिस्थितीमुळे मालिका करायला लागतात. मग त्यांना कळतं हुशार असणं आणि श्रीमंत असण्यातला फरक काय ते. मग नंतर ते श्रीमंतच राहतात. फालतूची हुशारी दाखवत नाहीत. नाटक वेगळं आणि मालिका वेगळी. कळलं? नाटक बघायचं असेल ना तर प्रेक्षकांची नाटक बघण्याची दृष्टी डेव्हलप झाली पाहिजे. कळलं का? नट नाटकात प्रेक्षकांना फसवतात आणि प्रेक्षक आनंदाने फसायला तयार होतात. एकमेकांच्या आनंदासाठी समजून उमजून केलेली फसवणूक असते त्याला नाटक म्हणतात. कळलं का? वा वा. 1.5 फुटी लेवल लावली तर लोक त्याला डोंगर समजतात आणि मंचावर उडी मारली ना तर खड्डा इमॅजिन करतात. कळलं का? याला म्हणतात नाटक. प्रत्येक माध्यम एन्जॉय करण्याची वेगळी पद्धत असते. तुला नाटक एन्जॉय करायचं असेल ना तर वारंवार जाऊन नाटक बघ. बरं मी उद्याच्या नाटकाच्या प्रयोगाला येते. इतके वारंवार नको येऊ. अहो तुमच्या उद्याच्या नाटकाच्या भागात काय होणार आहे? उद्याचं नाटक अगं नाटक रोज सेम असतं ग. आम्ही प्रयोग नव्याने करतो फक्त. ओ म्हणजे तुम्ही दरवेळेला रिपीट टेलिकास्ट करता तर. तरी मला नाटक संपताना असं वाटत होतं की आता गोष्ट संपली आता हे पुढच्या भागात काय दाखवतील. अहो आमच्या सिरियल मध्ये कसं असतं सिरियल संपते पण गोष्ट काही संपत नाही. मग सीझन 1 गेट लॉस्ट गेट आउट तुझा. पुन्हा थिएटरच्या आजूबाजूला भेळ खाताना जरी दिसलीस ना तरी पुऱ्या फेकून मारेन तुला मी.
वा 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 फायनली आलो. AJI नॅचरल फिटनेस क्लब. तुम्हाला तो वजन कमी करण्याचा एवढा प्रयत्न केला. माझ्या एरियातल्या सगळ्या जिम बंद झाल्या आणि तिथे आता वडापावच्या गाड्या सुरू झाल्यात. माझे ट्रेनर होते ना ते आता तिकडे वडे तळताना दिसतात. कसं काय जमतं बाबा, 6 पॅक, सायकल बिकल. माझ्या मापाची हाफ पॅन्ट पण नाही मिळाली, सायकल पण नाही मिळाली. कमाल आहे. पण मी खूप निराश झालो होतो आणि त्याचवेळी इंटरनेटवर मला ही ॲड दिसली. AJI नॅचरल फिटनेस क्लब. 10,000 रुपये भरलेत, एका महिन्यात 5 किलो कमी करून देणं आश्वासन दिलंय. त्यांची टॅगलाईनच आहे, आम्ही वजन उतरवतो. ते बघा, आम्ही तुमची चरबी उतरवतो. नेटवर वेगळं होतं. कोणी आहे का? हॅलो, एक्सक्यूज मी. आले नमस्कार. काय आजी, बोला. हा व्यायाम करायला का? या वयात व्यायाम करायला योग्य नाही. बरं ते हे कुठे आहे, ट्रेनर वगैरे कुठे, त्यांना बोलवा ना. मीच आहे तुमची ट्रेनर. चल जा ना, चला मस्करी करू. अरे. बोलवा ना त्यांना, पाठवा ना, ट्रेनरला पाठवा ना. म्हातारा माणसांना असं मारतात होय? मीच आहे म्हटलं ना तुझी ट्रेनर. सांगते तर ऐकत नाहीये. तुम्ही ट्रेनर आहात? हा मी ट्रेनर आहे. अहो, तुमची पृथ्वीवरची ट्रेनिंग संपली आहे. काय बोललास? आता जगताय ते बोनस आहे. हा तुम्ही काय मला शिकवणार आहात? बघायचंय तुला अजूनही मी किती जवान आहे ते. हा? थांब जरा, वाजव रे. आई बाहर के अनजाने एक जहां से, हाँ ना मुझे छूना ना दूर ही रहना. परी हूँ मैं, मुझे न छूना. परी हूँ मैं. जमणार आहे काय तुला एवढं हलायला? हा? कोण आहेत इकडचे हे AJI नॅचरल फिटनेस क्लबचे? कोण आहेत सर्व? त्यांना बोलव, मला त्यांच्याशी बोलायचं. सर्वे सुद्धा मीच आहे आणि सर्व सुद्धा मीच आहे. हा मीच तुला शिकव. मगापासून हे जे AJI लावलंयस ना, इंग्लिश कच्चं आहे वाटतं तुझं. AJI नाहीये ते आहे आजी नॅचरल फिटनेस सेंटर. हा म्हणजे मी म्हातारीकडून व्यायाम शिकण्याचे 10,000 रुपये भरले? हा. ही फसवणूक आहे. मला माझे पैसे परत द्यावं. इथे काय, इथे व्यायाम करायला काहीच नाहीये. कशावर व्यायाम करू मी? आम्ही इथे पारंपरिक पद्धतीने व्यायाम शिकवतो. म्हणजे झुंबा माहितीये? झुंबा. हा झुंबा माहितीये? ते डान्स करतात, त्याच्यात ते वजन उतरवतात, त्याचं काय? बस मग आम्ही सुद्धा पारंपरिक झुंबा करूनच वजन उतरवतो. कोणता? मंगळागौर. मंगळागौर खेळून तुमचं 5 किलो वजन आम्ही एका महिन्यात उतरवणार. हा. हे बघा, मला माहिती नाही, मला पैसे द्या. मला जाऊ दे, इथे मी नाही थांबू नाही आवडलं तर आठवड्याभरात पैसे परत. शकत. आठवडा नाही, मी आजच्या दिवस ट्राय करेन. हा चालेल. मला आज नाही मला आवडलं तर पैसे परत द्यायचे. मी देईन. बघा, हे ठरलंय म्हणजे. देईन म्हणलं ना. बघा, हे फायनल आहे. काय हल्लीच्या पोरींचे नख. हे पोरी काय, मी पोरगी आहे. पोरींचं काय? मर्म लक्षात घे रे, सवय माझी ती बोलण्याची. हा चल. हा हे घे, हे नेस. हा काय? घे. एक सेकंड, तुम्ही 9वारी मला नेसायला सांगताय? हा हे अति होतंय. का लाज वाटते? नाही, जिम मध्ये मुली नाही का ते ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट घालून जात व्यायाम करत? मग पुरुषांना कसली लाज वाटायला पाहिजे मंगळागौरीचे खेळ खेळताना 9वारी नेसायची? हा घे. हा हे अति होतंय. हे मी नाही नेसणार. नाही तर जा, मग पैसे द्या द्या, इथे मी नेसतो. मग हे बरोबर नाही आजी. घे. हा घाल. बरोबर मापाची पण आणून ठेवले आणले. आजी. हा हे नाही आजी, हे खूप फालतू वाटते. हे आता हे इथे आहे की नाही, हे असं खोचायचं. हे आजी, हे बरोबर नाहीये. काय ग मेली, पोट उघडा ठेवते, झाकते. कसं दिसतं ते? चला ग, आता आपण पहिल्या वॉर्मअपला सुरुवात करूया. चला ग सयांनो. कोण आहे इथे? कुठल्या साया? ती एक साया असते, ती पण नाही आज. चला ग सयांनो. सवय रे माझी. पहिला व्यायाम, त्याचं नाव आहे तामतवली. तामतवली. त्याच्यात कमरेचा व्यायाम होतो. मी करते, माझ्या मागून करायचं. हा असे 2 हात डोक्यावर. सुरू.
ताम तवली 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 कंबर लवली 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 ताम कर ग तवली कर. नाही जमणार आजी, हे मी दुसरी जिम बघतो ना, मला नाही तुला जमणार तर आहे. आता हे काय कसं जमत नाही तेच बघते मी. हे फालतूगिरी चालली आहे. फालतूगिरी नाही कर, डोक्यावर हात ठेव. हा कर का जाऊ रे. ताम तवली तवली. अरे मारता काय तुम्ही. हे नाही हलवायचंय. हे जे दिलंय ना देवाने, हे नुसतं खुर्चीत कोंबायला नाही दिलंय. गाद्या नाहीयेत त्या. तेच कमी करायचंय आपल्याला. घे हातवर. ताम तवली 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 कंबर. अगं हे हलवायचंय तुला आता. ताम तवली 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 कंबर लावली 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 ताम तवली 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 कंबर लावली 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 ताम तवली 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 कंबर लावली 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 ताम तवली 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 कंबर लावली लावली ताम. कसं वाटतंय. बरं वाटतंय ना. कंबर हलकी झाली का. डोक्याच्या टवली. काय कसं वाटतंय. कसं वाटतंय. हा मस्त. हा आता उद्या करूया. चला बा. ए, थांब ग. कुठे मरताय मेलीनो. चला कुठे जाता. हा. चला चला. ह्या जातात. मावशी आले का. आले. हे का करतोय मी. एवढंच कमाला झालं. वा. लगेच चालली पळून. हा चला आता आपल्याला दुसरा व्यायाम. खाली बस. हे असं काहीतरी सांगा ना. खाली बसून कसं आरामात आपण करू शकतो काय पण. आता जो व्यायाम आहे हा त्याचं नाव आहे हा काय. हा त्याच्यामध्ये काय करायचं आणि मध्ये मध्ये शब्द घालायचे. हा मी दाखवते तसं कर. हा जाड्या आलेस इथे खाऊन माजलास माझ्या सेंटर मध्ये आलेस. आता मी बघ कसं तुझी चरबी उतरवते बघत मेल्या. कर. हा हे काय आहे आणि ह्याने नक्की कसला व्यायाम होणार आहे. स्नायूंचा व्यायाम होतो. फुफ्फुस स्ट्रॉंग होतात. हे जे गाल आहेत ना गाल. हल्लीच्या पोरी काय करतात माहितीये. हे गाल नुसते रुसायला आणि मेकअप पुसायला फुगवतात. काय हल्लीच्या पोरी. कर चल. काय कसं करायचं. तू आहेस ना मगाशी बघितलंस ना तेच करायचंय. हा चल. इथून काढ आवाज. हा चल. म्हातारे हा बर ना. जा ना. कशाला छडतेस. मेली सटवी मसनात लाकडं पोचवली तुझी झाली तुझी जागा मेले हटका जागा मेली तुझी जागा चल बाय मी निघते. ए पोरी कुठे चाललेत. या इकडे मरतायत मेल्या. कुठे कुठे जा. या इकडे. आले का आले मावशी आले. हे का करतोय मी. नाही ते उभी. पुढचा जो व्यायाम आहे त्याला म्हणतात गाठोड. ते तुला करायचंय. हा हे असे जे आहेत पाय आणि हे असे हात. ह्याच्याने काय होतं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळा व्यायाम होतो. सगळी कशी चरबी उतरवते की नाही बघ मी आज तुझी. हा हे बघ. चल ग सुरू कर. गोल गोल गाठोड इकडे तिकडे गडगडलं फिरता फिरता मध्येच एकमेकांवर आदळलं गोल गोल
करू नकोस बस इथे. हे नाही जमणार, हे बस पडलं खूप ना. आहे म्हणजे. जमतंय. नाही हे बघ, बसलोय. हा. बसलोय. घे. पाय जोड, हा पाय जोड एकमेकांना. हात मावशी पुढे. राहतच नाहीत. हे बघ मी घेतो जवळ, हे बघ. करते आई. कर अगं नाही, खरंच नाही राहत. हे बघ. कर म्हणलं ना. अरे येतच नाहीत जवळ, मी काय करू? ना, ना, थांब दाखवते. हे बघ कसे येत नाही तेच बघते मी आता. हा? मावशी नको. काय नको. मावशी हे टॉर्चर आज होतं. मी तुझं 5 किलो वजन कमी करणार म्हणजे करणार. मावशी हे बांधणं म्हणजे टॉर्चर होतं. हा टॉर्चर ऐक- नाही. अरे नको ना, ऐक. असा विडा उचललाय ना तर तुला कळेल. हे नको हे. हा चल कर. अगं हे नाही जमत आहे. कसं नाही जमत बघते आजी मी. मला ऐक, मला हा, नाही चल. जमत. अगं हे. गोल, गोल, गाठोड. गोल, गोल, गाठोड. इकडून तिकडून आदळलं. गोल, गोल, गाठोड. इकडून तिकडून आदळलं. गोल, गोल, गाठोड. इकडून तिकडून. आजी अगं सरळ कर. आजी कसं वाटतंय? आज मला पटलं पृथ्वी गोल आहे. हा. कशी वाटली माझी जी माय की नाही भारी? अरे इकडे दे. खरंच सांगतो, हा खरंच सांगतो, सॉलिड आहे. हा. म्हणजे ना सगळं शरीर मोकळं झाल्यासारखं वाटतंय. झालंय की नाही? मग आहेच आमच्या जिमची गंमत. खरं बोलतेस. म्हणजे आपल्याकडे हा एवढा पारंपरिक व्यायाम असताना आपण का जातो दुसरीकडे? म्हणजे आम्ही आजपर्यंत ना फक्त पोरींचे आणि बायकांचे मंगळागौर हा खेळ आहे एवढं गमतीने घ्यायचो. हा ना? ह्यात केवढं शास्त्र आहे, आहे की नाही? मग कमाल आहे. म्हणजे हसत खेळत उत्सव करत व्यायाम करायचा. मी तर रोज येणारच, येणार ना? पण मी ना बाकीच्यांना पण बोलवणार. बोलो बोलो गरज आहे आमच्या आपल्याला. बिल्डिंग मध्ये ना हा. भरपूर नट राहतात आजी. आहेत. त्या नटांना ना फिटनेसची खूप आवड आहे. हो. मी तुम्हाला सांगतो, एक नट आहे ना, तो असं 6 पॅक बनवतो, असे फोटो बिटो टाकतो उघडे, माहिती आहे, कमाल आहे तो. आणि दुसरी एक आहे नटी, ती तर बाबा कॅरेक्टर प्रमाणे वजन बदलते. म्हणजे? कधी कधी वजनदार होते, हा. कधी कधी वजनगार करते. अगं बाई. आले ते इकडे, मी अरे त्यांना बोलो, त्यांना बोलो. बोलूया आपण गरज इथे. आहे आपल्याला. ए प्रिया, अगं या, चल ग. अरे उमेश ये. मला गरज आहे. अरे या चला. या. आजी बोलवते, चला नाही, चला मला गरज उठा. आहे. चला आपल्याला काम ठेवले काय. मला वाटलं आता येत आहे की नाही म्हणून गाठीच आणणार होते तुमच्यासाठी. या या. हा. आले का? चल सुरू करा. आता डोक्यावर हात ठेवायचे, हसायचं नाही, सिरियसली करायचं. हा चल डोक्यावर हात ठेवा. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली. ताम. काय फालतूगिरी आहे यार? या जजला यायला अजून किती वेळ लागणार आहे? मध्ये समोर बसलेत काय ते एक्स्ट्राज आहेत? नाही नाही, ते सुद्धा जज आहे. ओ, पण मी सध्या या कोर्टाच्या जज बद्दल बोलतो. ओके. काय फालतूगिरी आहे यार? यार जजला यायला किती वेळ लागणार आहे? नुसती तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे काय? हे काय? खारीक पे खारीक, खारीक पे खारीक, खारीक पे खारीक. वा 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 हा? पहिलाच आठवडा, पहिलंच किट, तारीख खारीक असा बारीकसा विनोद हा? कळलं तुला? अरे असे विनोद केलेस ना तर गुजराती रंगभूमीवरून सुद्धा तुला खारिज करतील रे. खरंच मला खूप काम आहे होय तिथे. नाही, 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 म्हणजे आम्हाला गुजराती बद्दल आदर आहे, प्रचंड आदर आहे आहे. ना? म्हणजे मकरन सरांचंच घे ना. ते गुजरातीचे? छे छे, म्हणजे ते मराठीचे. अच्छा. पण त्यांनी गुजराती नाटक मराठीत ट्रान्सलेट करून मराठीत केलंय. ओके. हा, केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजी. केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजीवरनच बनवलंय ते. अच्छा, म्हणजे त्यावरून नाही बनवलं. अरे सर भोजपुरी पर्यंत जाऊन पोहोचले. ते तर सर आहे. अरे हो. आपलं कसं आहे, पहिल्यापासून गुजराती मराठीचं देवणघेवण आहेच ते आहे, ना. ते आहे, हो. हा. आणि खरं म्हणजे सांगू का, हा. हे बरीचशी गुजराती नाटक आहेत ना, ते इंग्लिश फिल्म्स वरनं बनवतात. काय सांगतो? हा, आम्ही तिथे जाऊन प्रयोग करतो ना, तेव्हा तेही आश्चर्यचकित होतात. ए आम्ही बनवूचे आता तमारूचे. हे नाही, ठीक आहे रे, पण टॅलेंट आहे रे. नाही ते तर आहे. नाही.
आणि तुमचं भारी आहे रे. रोकडा बिकडा एकदम. कवर भरलेलं म्हणजे प्रयोग कुठे कुठे होता? म्हणजे एकदा मुंबईत ओपन झाला हा. की डायरेक्ट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दुबई, केन्या वगैरे. अमेरिका तर वरच्यावर जाऊन येतो. तुम्ही पुण्याला जातात तसं. नाही म्हणजे आमचे देखील प्रयोग होतात. म्हणजे वरच्यावर दौरे सुरूच असतात. हा, कुठं? चंद्रपूर, यवतमाळ, अरे गडचिरोली बापरे बाप. आणि डायरेक्ट साखर कारखाना. एकदम जेटलॅग्ड वाटत असेल ना? नाही बसलेच वाटत. नाही ते आणि कोकण दौरा वगैरे सुरूच असतो. अच्छा. आणि अगदीच मूड झाला हा. तर गोवा. सगळी सोय असते. दौरा म्हणजे धमाल असते. बघितली तुमची धमाल वगैरे. नाही आम्ही तुमचे पण फोटो पाहिले तर ते दौऱ्यातले. ते नाही का असे फोटो काढतात. ते मागे काय असतं ते? ते ब्रुकलिन ब्रिज, आयफिल टॉवर, लंडन आय. एखादा प्रयोग पण केलाय लंडन आयला आम्ही. आम्ही फोटो नाही काढत. मग? आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढतो. हो का? थिएटर मधला संडासाचा नळ गळतोय. अरे खुर्च्या तुटल्या. नट रंगमंचावर आलाय पण पडदा काय सरकत नाही. एसी बंद आहे. हा पण समाधान खूप आहे. खूप समाधान आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करण्याचं प्रचंड समाधान आहे. आमच्याकडे धन आहे. नाही म्हणजे आमच्याकडे धन आहे, त्यातच समाधान आहे. हे पण घेण्यासारखं. स्किट करा. चला आता बस झालं का? स्किट करा. तर मी काय म्हणत होतो? लगेच कॅरेक्टर पकडलं रे. मराठी रंगभूमी. अरे कॅरेक्टर सोडून आम्हाला बाकी काहीच नाही पकडत. आमच्याकडे कॅरेक्टर सोडून बाकीचं सगळं पकडतात. नाही मी काय म्हणत होतो? हा बोल. तू गुजराती असून महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या खात्यात अधिकारी कसा रे? मारू ट्रान्सफर झाले छे. आता म्हणजे तू ट्रान्सफर होऊन इकडे आला. हा? तुम्हाला सांगतो मंडळी, या माणसाशी आज मी इथे भांडायला आलो. हा गुजराती दिसतोय ना, हवामान खात्यात अधिकारी आहे. बोला आता काय बोलायचं? या भारतातला नागरिक आहे मी कुठल्याही प्रांतात काम करू शकतो. अरे तू महाराष्ट्रात काम करतो म्हणून नाही मारते. तू हवामान खात्यात काम करतो ना म्हणून मारताय. जा तुम्ही त्याला मारायला. बाळा फिरतोस काय? चल घरी जा. चल. जज आहे मी. जज या कोर्टाचा मी जज आहे. जज जा तिकडे जागेवर. ऑर्डर. जज आहे मी जज आहे या कोर्टाचा. दाढीवाला पेंग्विन वाटतोय. ऑर्डर. हे बारक्या असं जजच्या टेबलवर नाही चढायचं. सॉरी जा जजला बोलू. हो सॉरी. मी जज आहे. एक्सक्यूज मी. मी आहे जज. एक्सक्यूज मी आहे जज. आणि तुमची केस लढायला झालोय मी सज्ज. पंक्ती अगर पसंद आहे तो ठोको ताली. आणि डोके में गई तो दे दो गाली. मला सांग की हा माणूस कोण आहे? एवढे सगळी माणसं याला मारायला आली. कोण आहे? कोणा? जज साहेब मी सांगतो. हा? हवामान खात्यात अधिकारी. ओहो Yes, thank you. तर तू हवामान खात्यात अधिकारी आहे. इतके दिवस शोधत होतो मी तुला पण तू सापडला नाहीस मला. वा. इतके दिवस शोधत होतो मी तुला पण सापडला नाहीस तू मला. बात है. तुझ्या मारू नका. मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. काय मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. मग त्यांचं काय इथे? म्हणजे बघत होतो काय फायदा होतो का? त्याचा काय फायदा होणार नाही. अरे त्या गोविंदाच्या भाच्याचं बघ काहीच झालेलं नाहीये. कळलं ना? इथे भाचा पुतणे असल्याने काही होत नाही. इथे स्वतःलाच मारायला लागतं. तू मेला घेऊ नका. आपण याला कायद्याने धडा शिकवूया. अरे येडायस काय तू? त्याने काय नाही होत. लय वेळ लागतो त्याला इथल्या इथे आत्ताच्या आत्ता धडा शिकव. असं काय करताय?
अहो जज साहेब, निकाल लावणं तुमच्याच हातात आहे ना. जज आहात तुम्ही. हे काय कर सॉरी, मी आहे जज. मी आहे जज. वा वा. ही कविता नाही, ही आहे फॅक्ट. नाही, ह्याला मी आता शिक्षा सुनावणार. मी ह्याला आजन्म पुढचे 7 जन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. काय एवढंच कमी झालं ना? जर अजून कठीण पाहिजे ना? खतरनाक. अशी danger पाहिजे ना? त्याच सोबत शिवालीचं टोनेशन सुधारायची मी शिक्षा देत आहे. तुमच्या पाया पडतो. एवढी कठीण शिक्षा नको. मी 12 जन्म सश्रम कारावास भोगेन. शिवालीची मोनोटोनी ब्रेक करणं नाही अशक्य. पण तुम्ही मला शिक्षा का देतायत? मी काय केलंय? कारण तू खून केलाय. कोणू त्या कोणूच जाऊन करायची. जज साहेब प्लीज. तर माझा याच्यावर पहिला आरोप आहे की ह्या माणसामुळे. बोल बोल, एवढा पॉज घेऊ नको. एवढ्या पॉज मध्ये दोघं तिकडे एलिमिनेट होतील पटकन. या माणसामुळे माझं लग्न मोडलंय. यू आर गिल्टी. एक मिनिट. माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं? हो जज साहेब हो. म्हणजे माझ्या बायको किंजल सोबत तुझा अफेअर होता? नाही म्हणजे त्याचं काय झालं जज साहेब, माझं ज्या दिवशी लग्न ठरलं त्या दिवशी यांच्या हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून आम्ही लग्न कॅन्सल केलं. ऑब्विसली. पण त्यामुळे झालं काय, माझ्या होणाऱ्या बायकोला 1 दिवस एक्स्ट्रा मिळाला विचार करायला. आणि साहजिक आहे ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. तुम्ही हसताय? तुझी बायको पळून गेली यात आमचा काय दोष? गेली ती निघून मंडप उघडा झाला. चूक कोणाची कळलेच नाही मजला. गेली ती निघून मंडप मोकळा झाला. चूक कोणाची होती कळलेच नाही मजला. मग विचारांती मला कळले की हवामान खात्याचा अंदाज चकला. क्या बात है टकला. अरे जज साहेब मी हा तुमच्या कवितांचा कार्यक्रम आहे का मला सांगा. नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला, कवितांचा कार्यक्रम आहे का? कविता करायच्या करा. एक काम कर ना, गुच्ची दे. जज आहे ना मी. बघा, जज्जे वांचिले तोते लाओ, मी आहे जज्ज. सॉरी सर, पण साहेब याच्यामुळे माझा भाऊ देखील गोत्यात आला हो. ते कसं काय? त्याचं काय झालं जज साहेब, बस. त्याचं काय झालं, माझा भाऊ आहे शेतकरी. बरं. मागच्या आठवड्यात त्यांनी अंदाज वर्तवला की पाऊस पडणार आहे, मग त्यांनी पेरणी केली. बरं. पण पाऊस काय पडलाच नाही. केलेली पेरणी पण वाया गेली आणि मेहनत पण वाया गेली. यू आर गिल्टी. हवे आ वधारे थायचे. काय हवे आ वधारे थायचे. हे बघ, इथे वधारे बिधारे काय चालणार नाही. आज नगद उद्या वधारे. हे बघ, हे कोर्ट आहे. इथे लिमलेटच्या गोळ्या घेऊन विकायला बसलेलं नाहीये मी वधारे बिधारे करायला. तुझे हे अति होत आहे आता, असं मी गुजरातीत बोलतो. सॉरी. आणि आम्ही परत शक्यता वर्तवलेली या आठवड्यात पाऊस पडणार आणि पाऊस पडला देखील. नाही मला मान्य जज साहेब, पाऊस पडला. पण त्याचं काय झालं, माझ्या भावाला वाटलं हे पुन्हा टेपा लावतायत म्हणून त्याने पेरणी केलीच नाही. ऐका ना जज, ऐका ना. कसे चुका तर शाळेतल्या मुलांकडनंच होतात ना, आणि आमची ही वेधशाळाच आहे ना. व्हॉट्सअपवरचे विनोद करून इथे जर ऍडिशन घेशील ना तर आत्ताच्या आत्ता एलिमिनेट करेल ना मी तुला. इथे व्हॉट्सअपवरचे विनोद करून तुम्ही तुमचं करिअर बनवलं हो. आम्हाला एक ऍडिशन तरी घेऊ द्या. मायला या सम्याच्या काय चालवता. कोर्ट मध्ये असं बसायचं नाही. कोर्ट मध्ये उभं राहायचं, सगळ्यांनी उभं राहायचं. चला, मी जज आहे मी. चला. या माणसामुळे माझ्या भावाच्या शेतीचं नुकसान झालं, हा प्रश्न तुम्ही विचारत. हो, आम्ही फक्त अंदाज वर्तवतो. मधल्या ज्या गोष्टी घडतात त्या आमच्या हातात नसतात. आणि हवामान एखादा दारुड्यासारखं असतं. म्हणजे दारुडा कसा बारमधनं बाहेर पडला की तो सरळ घरी जाणार असा आपला अंदाज असतो. पण तो कुठल्या गटारात पडणार की फिरून परत बारमध्ये शिरणार
हा अंदाज लावता येतो का? नाही सांगता येत. मग मुद्द्यावर लक्ष द्या ना. हा? कधी कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कधी वादळ असतात, कधी नसतात. हा? कधी हा अंदाज जो आहे तो आम्ही एखाद्या क्षेत्रावर देतो, कुठल्याही शहरांवर देत नाही. आणि अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ना इम्प्रोवाइज होतो एखाद्या स्किट सारखा. आणि हा अंदाज चुकतो त्यात मेन कारण काय माहितीये? आमचं हे हवामान खातं नाही. आपण माणसांनी केलेल्या चुका, ग्लोबल वॉर्मिंग असो, वृक्षतोड असो, प्रदूषण असो, या सगळ्यामुळे निसर्ग अनप्रेडिक्टेबल झालं. कळतं का तुम्हाला? मला सांगा, पूर्वी केरळला पाऊस पडला की 7 दिवसाने मुंबईत पाऊस पडायचा की नाही? पडायचं. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी थंडी पडायची की नाही? पडायची. मग मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायचा की नाही? यायचा ना. मग हत्ती नक्षत्राला धोधो पाऊस यायचा, बेडूक नक्षत्राला मध्यम पाऊस यायचा. ही सगळी नावं शेतकऱ्यांनी पावसाला दिली होती हो. आणि आमचं तर काहीच नव्हतं आधी, आमची गरजच नव्हती. शेतकरी आभाळाकडे बघायचे आणि बोलायचे आत्ता पाऊस येणार, आणि तेव्हा पाऊस यायचा. मग हे सगळं कुठं फसलं आणि का फसलं? केम फसायू हो. हवामान छे ने एक शुद्ध प्रकृतीना माणस सारखं होतं. આપણે એને બેવડો બનાવી દીધો છે. બેવડો ઓ હે નિસર્ગ. આ નિસર્ગની એટલી ઓઢાતાણ કરી છે આપણે કે એક મશીન પણ એનો અંદાજ નથી લગાડી શકતો. તમે જ કયો. મેચ કયો કયો ને. पण काय केव मी आता? मला सांगा. काय एक मित्रा लक्षात घे, काय तू जरी गुजराती असलास तरी आता तू मराठीत काम करतोय, त्याच्यामुळे तुला आता मराठीत बोलणं जास्त गरजेचं आहे. तरी पण तुम्ही वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज यासाठी तुम्हाला शिवालीचं वाडा चिरेबंदी या त्रिनाट्यधारेचं वाचन ऐकण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुम्हाला या निसर्गाचं अपरिमित ऱ्हास केल्यामुळे निमिषचा नृत्य दिवसभर पाहण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुमचं तुमच्यासोबत स्किट करतो ही काही कमी शिक्षा आहे? लाजा वाटला पाहिजे रे या लोकांना. हा अरे नसेल जीव लावता येत तर नका ना पाळू कुत्री. हे असं फरफटत कोण घेऊन जातो कुत्र्यांना? कमेंटच करतो. #shame on you, #I love animal पोस्ट. यार आल्या मूड खराब. तुम्हाला सांगतो मकरंद दादा, हल्ली ना या लोकांना प्राण्यांविषयी प्रेमच उरलं नाहीये हो. अजिबात प्रेम उरलं नाहीये. मला प्रचंड प्रेम आहे. म्हणजे लहानपणापासून मला प्राणी प्रचंड आवडतात. आणि इतके की मी मध्यंतरी एका दत्तक पालक योजनेत एक प्राणी दत्तक सुद्धा घेतलाय. नाही म्हणजे त्याला दुसरंही कारण होतं. ती योजना म्हणजे ते प्रपोजल जी बाई घेऊन आली होती ती फार सुंदर होती आणि मला ती फार आवडली. नंतर मी तिचा नंबर घेतला, तिला मेसेज सुद्धा केले, पण तिचा रिप्लाय काही आला नाही. कदाचित तिने ब्लॉक केलं असावं मला. कदाचित ही शंका आहे फक्त. आणि एवढं होऊन सुद्धा मी ते दत्तक घेतलेल्या प्राण्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. म्हणजे दर महिन्याला मी त्या प्राण्याचा सगळा खर्च प्राणी संग्रहालयाला नियमित पाठवतो. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की जो प्राणी मी दत्तक घेतलाय तो साधा सुद्धा, सॉरी मला जरा दार उघडावं लागेल. येस. अरे नाही आमच्याकडे कोणी लहान बाळ नाहीये. सॉरी. नाही मी वॅक्सिनेशन द्यायला नाही आलीये. मग? मी प्राणी संग्रहालयातून आलीये. काय सांगता? हो. वाटत नाही हो, माणूस वाटता तुम्ही. नाही मला वाटते तुम्ही मला विसरलात बहुतेक. ती भेट. अहो तुम्ही मला ब्लॉक केलं हे चांगलं लक्षात आहे माझ्या. और सुबह ब्लॉक करने वाला अगर शाम को घर आ जाए तो उसे मेहमान कहते. या ना तुम्ही या, आज बसा या. बसा. अहो तुम्हाला सांगतो आता तुमच्याविषयी सांगत होतो मी सगळ्यांना. काय म्हणताय? म्हणजे मी यांना सांगत होतो की तुमच्यासारखी सुंदर सोबत असल्यावर जंगलात प्राणी मजेतच राहत असतील नाही. अगो बाई
इश्श, म्हणजे आल्या आल्याच फ्लर्ट करायला लागलेत, काही पुढे होऊच देत नाही. काय लगेच अनब्लॉक करताय मला? नाही नाही, मग तुमच्या नावाची मीटूची पोस्ट टाईप करते. काय? मी तुला मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं ते मगाचं. माझं म्हणणं असं होतं की तुमच्यासारखी सुंदर येतच आहे, तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी असल्यावर म्हणजे जंगलात प्राणी मजेतच राहत असतील असं. नाही, ते मजेतच आहेत. हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय झालंय ना, ते आमचं प्राणी संग्रहालय जिथे होतं ना, तिथे एक नवीन प्रकल्प येतोय. अच्छा. आणि त्या संदर्भात तिकडे केस चालू होती. हो. आणि आम्ही ती हारलो. नाही, पण काही टेन्शन नाहीये, आम्ही दुसरी जागा बघितलीये. मस्त. हा, पण ती महिन्याभराने मिळणार आहे. ओके. हा, तर महिनाभरासाठी जागा नाहीये, तर दत्तक घेतलेल्या प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. हो ना, ठरलंय. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कोणता प्राणी दत्तक घेतलाय मी? वाघ. पोपट असल्यासारखं काय सांगताय मग? वाघ घेतलाय मी, वाघ. कळतंय का तुम्हाला? मला मान्य आहे. आणि तोच सोडायला, हे शुभ काम करायला मी इथवर आले. माने, तो पिंजरा उघडून त्याला आत सोडा लवकर. हा हलकटपणा आहे माने, त्याला सोडू नका माने. तुम्ही शांत आले. आले. नको त्याला हात घेऊ. मी काय करू मम्मी? तो वाघ आहे. ए, बेरिंग आहे ना वाघाचं. बाबडू गा बाबडू माझा. वाघ आहे करा कुरा. अहो, मी चाललाय, मला काय सांगताय? आणि तुम्ही उगाच पॅनिक होताय. हे बघा तुम्ही एकदम नीट बघून घ्या त्याला, नीट बघून घ्या त्याला. नाही, नंतर मला काही कंप्लेंट करायच्या नाही. हा, ए बाबडू इकडे ये रे, इकडे ये बाबडू, इकडे ये. हा, नीट बघून घ्यायचं. आता दात दाखव बघू. नाही, ते तो दर एपिसोडला दाखवतच असतो दात. हे आहे. आता शेपूट दाखव बघू. किती गोड. हुशार आहे. आता पंजा दाखवायचा. हा फालतू विनोद करण्यासाठी आलाय स्किट मध्ये? नाही, आम्ही ट्रेन किती चांगलं केलंय बघा. हे ट्रेन केलंय तुम्ही? नाही, मी सांगते तुम्हाला काय ना. कुठे कुठे जातोय माझ्या घरात. टेन्शन घेऊ नका हो तुम्ही नीट बघून घ्या. नंतर ना वाघ म्हणून बिबट्या दिला असं म्हणाल, असं चालणार नाही अजिबात. नीट बघून घ्या आणि ह्या ऑनलाईन फॉर्मवर तुमची साईन करा आणि हा वाघ तुमच्या ताब्यात घ्या. लवकर करा बरं. तो वाघ म्हणजे राजू आहे का? ताब्यात घ्या सांगताय मला? नाही, मी त्याला काही ताब्यात वगैरे घेणार नाही. तुम्ही त्याला घेऊन जा, मला नकोय तो. मी सही वगैरे करणार नाहीये, मी अजिबात सही करणार. काय करताय तुम्ही? काही काळजी करू नका. महिन्याभराचा अगं बाई, कसं स्वतःचं घर न्याहाळतोय बघा, किती छान. एक मिनिट, तो तिकडे असं कोपऱ्यात घुटमळतोय का? पण शू करतोय तो. नाही, काय ना, ते शू करून बॉर्डर राखायची सवय असते ना त्यांना, नवीन आहे ना जागा ही. अच्छा, म्हणून. अच्छा, म्हणजे शू करून बॉर्डर राखून काय करतो तो? आणि ती जागा आपली करतात. ती जागा आपली हो, प्राण्यांना सवय असते. मग 7-12 OC CC काही नाही? सुसू केलं की झालं? अरे हे बरं आहे, हे मस्त आहे. म्हणजे मी इतकी वर्ष ही जागा घेण्यासाठी नको त्या लोकांसमोर हात पसरतो, बँकेचं लोन काढतो. हा 4 जागी मुतणार आणि जागा याची होणार. घ्या, आपण नाही का 4 जंगल तोडून त्यातली 4 झाडं तोडून कायमची जागा आपली करून घेतली. मग आणि महिन्याभरासाठी जागा आपली करतो, तर एवढं तुम्ही करताय. मग असं काय करताय तुम्ही? घ्या की त्याला महिनाभर ठेवून. काय घ्या ठेवून? तुम्हाला कळतंय का? तो वाघ आहे, त्याला जंगलात सोडायचं तर तुम्ही माझ्या घरी घेऊन आला. असं कसं? असं स्वतःचं घर असताना बेवारशासारखं जंगलात सोडायचं? नाही, म्हणजे दत्तक घेतलेलं असतं तरी पालक आहात तुम्ही त्याचे. असं ह्या बाळाला एकटं सोडाल तुम्ही? मी पालक असलो तरी तो बाळ वाघ आहे हो. एक वेळ झेब्रा, माकड, अगदी ससा असताना तरी मी ठेवून घेतलं असतं. या घरात मीच राहतो कसा बसा, त्यात याला कुठून ठेवून घेऊन मी. आणि तुम्हाला सांगतो, झेब्रा असा बसला असेल ना, त्याला क्रॉस तरी करता येतो. या वाघाला कसं क्रॉस करायचं मी? मग आधीच सांगायचं ना की झेब्रा दत्तक घ्यायचा आहे, तेव्हा माझात वाघ कशाला घेतला? तेव्हा मला माहित होतं का तुम्ही याला घरी सोडायला येणार आहात म्हणून? आमचा नाईलाज झाला हो. ऐका ना, महिन्याभरासाठी ठेवलं तर काय प्रॉब्लेम? मग ऐका ना, ठेवून घ्या त्याला. मी काय म्हणते, आता वाद नका घालू. एक तर मला जोशांकडे हरिण द्यायला पण जायचंय. चला मी आले. तिकडे
जोशी कोण खालचा? हा पहिल्या मजल्यावरचा चकणा जोशी. करेक्ट. त्यांनी हरिण दत्तक घेतलंय. हो हो. अहो त्यांनी साधा कुत्रा पाळला ना तरी मी पाहिजे ते हरिण. हरिण हरिण नाही म्हणजे हा रंगमंच एकेकाला काय कॉन्फिडन्स देतो या. बस बस हे अगदी आहे यार. हे limit आहे यार. कुत्सितपणे हसला माझ्यावर. कुत्सितपणे हे हसले नाही अजून हे हसले. हा हसला माझ्यावर. नाही नाही माझ्यात आणि याच्यात काही संबंधच नाही. आमची जडणघडणच वेगळी झाली आहे. तू लांब हो रे. आमचं कधीच पटणार नाही हो. मला नको. मला राग यायचा. तुम्ही याला घेऊन जा. माझी चपराक बसेल याला. नाही 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 ऐका ना महिन्याभराचा प्रश्न आहे की नाही. ठेवून घ्या ना त्याला. असं काय करताय तुम्ही. ठेवून घ्या ना प्लीज. नाही हो त्यांनी माझी शिकार केली तर काय करायचं मी. कसं काय तुम्ही त्याला कळूच द्यायचं नाही की तुम्ही शिकार आहात. असं कसं करणार. मी सांगू तुम्हाला. इकडे या. इकडे मी तुम्हाला सांगते. काय कसं आहे ना वाघ आहे ना वाघ हा स्वतःपेक्षा उंचीने मोठ्या प्राण्यांची शिकार करायचं टाळतो. हा हे बघा याला सगळं कळतं. लगेच तुमचं झालं माझ्यापेक्षा. मी काय हिलचे सँडल घालून फिरायचं घरात. मान्य मला प्रेम बाकी काय नाही. तर त्याच्यासमोर ना कधी बसत जाऊ नका. म्हणजे चुकून आणि बसलात चुकून तर त्याच्यासारखं बसायचं. त्याच्यासारखं म्हणजे वाघासारखं बसायचं. अच्छा वाघ. हा म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की दुसरा वाघच बसलाय. मग त्याने काय होईल. त्याने तर तुमच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाही. काय सांगता. खरंच भारी आहे. मग वेगळंच आहे काहीतरी. तुम्हाला ट्रायल घेऊन बघायची आहे का आत्ता लगेच. नाही तो खाणार मला. नाही तो नाही खाणार. तो चांगला आहे. एक ट्रायल घेऊन बघा. तुम्ही एकदम इम्प्रेस व्हाल. भाई असं जर होणार असेल ना मी एक वेळ विचार करेन याला ठेवून घ्यायचा. काय सांगताय. 100%. मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक ट्रायल होऊनच जाऊ देत. नक्की. बाबडू तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. नाही त्याला बोलूच नका. तू तिकडे बघ रे. तुम्ही एकदम फील मध्ये. इथे कर. इथे चालेल. हा तिकडे बघ. तुम्ही घाबरू नका. मी आहे ना. मी आहे. हात बघा. फील घ्या. फील वाघ वाटला पाहिजे. वाघ येतोय करेक्ट आहे. पोट बघा. पोट फुल मूव एकदम कडक. अनब्लॉक करण्यापर्यंत ठीक होतो. तुम्ही जवळ नका येऊ प्लीज. मागे तुम्ही फसवता मला. तुम्ही बोललात इंटरेस्ट नाही दाखवणारा. जवळ इंटरेस्ट घेत होता माझ्या. मला सांगा मी तुम्हाला वाघासारखं बसायला सांगितलं होतं. तुम्ही वाघिणीसारखं बसलात. तो इंटरेस्ट दाखवणार की नाही तुमच्यात. तुझं काही चुकलं नाहीये रे. बरोबर आहे. चुकलं नाहीये. असं काय एक नैतिकता हवी ना माणसात. हे असं कसं वाटतं ते. नाही मला मान्य आहे. बाई मला याला ठेवून घेता येणार नाही. तुम्ही प्लीज याला घेऊन जा. नाही ऐका माझं एक मिनिट. आतापर्यंत आम्ही ह्याची जबाबदारी सांभाळली की नाही. मग आता तुमच्याकडे देतोय महिनाभरासाठी. तो तुमच्या जीवावर येतोय. असं कसं चालेल. या वाघाच्या पुढच्या शिक्षणाची त्याच्या लग्नाची त्याच्या पोरांच्या बारशाची त्यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. खरं सांगताय. पण ही महिनाभराची जबाबदारी मला देऊ नका. याला घेऊन जा. तुला काय फालतूगिरी आहे. हे असं काय करताय तुम्ही त्याला. काय करताय म्हणजे. मगाशी तुम्ही पोस्ट टाकलीत ना. काय आय लव्ह ॲनिमल म्हणून. हे बरं आहे. म्हणजे आधी पोस्ट टाकायच्या की आय लव्ह ॲनिमल आणि इकडे जंगल तोडून तयार झालेल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करायचे. तिकडे एकीकडे म्हणायचं की सेव्ह द ॲनिमल आणि दुसरीकडे लेदरच्या बॅग आणि जॅकेट्स विकत घ्यायच्या. एकीकडे पोस्ट शेअर करायचा गर्वाने आणि दुसरीकडे आम्ही इथे कोर्टात लढा देत असताना एकदा फिरकले सुद्धा नाही तुम्ही. हे का तुमचं प्राणीप्रेम. नाही खरंच प्रेम असेल ना तर उरलेले जंगल आणि प्राणी वाचवायला मदत करा आणि बंद करा हा दुटप्पीपणा. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही अशी वेळ आली आहे. आय एम सॉरी. नाही खरंच म्हणजे बरोबर आहे तुमचं. ते मोबाईलवर पोस्ट टाकण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जंगल आणि प्राणी वाचवले पाहिजेत. तेच मी सांगते. सॉरी. यू आर राईट. थँक्यू सो मच. यू आर राईट. तेच मी म्हणत होते कधीपासून तुम्हाला तेच
सही नाही पण अंगठा मिळालेला आहे. कसला अंगठा? थँक्यू सो मच आपल्याला या दत्तक घेतलेल्या बाबडूला आपलंसं केल्याबद्दल. हो मग निमेश काय आता इथेच राहायचं बरं का, एकदम मस्त मजेत. एक मिनिट याचं नाव तुम्ही निमिष का ठेवलंय? का काय हरकत आहे? तुम्ही नाही का स्वतःला म्हणून घेता? ए बघतोस का रागानं ओव्हरटेक केलं वाघानं, स्वतःलाच वाघ म्हणून घेता. तसंच हा निमिष. किती फालतू लॉजिक आहे हे, काही बोलता तुम्ही. मला नाहीओ ठेवून घेता येणार याला. आता ठेवून घ्यावंच लागेल, म्हणजे झाले प्रूफ. अहो नाही ऐका नाही याला घेऊन जा ना. ओ माने इथे माझ्या बरोबर नाही खेळायचं येडो, आता बाबांबरोबर खेळायचं. कोणते बाबा? बाय बाय बाय.